नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींना. आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेतील अध्याय 12वा. अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. या अध्यायात नेमकं काय घडलं? अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो, भगवान, सगुण रूपाची भक्ती श्रेष्ठ आहे की निर्गुण ब्रह्माची? श्रीकृष्ण अत्यंत प्रेमळपणे सांगतात, निर्गुण साधना कठीण आहे. सोप्या मनाने, प्रेमाने, विश्वासाने केलेली भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. पुढे भगवान सांगतात, जो मला प्रेमाने आठवतो, जो अहंकार, द्वेष, भीती, अपेक्षा सोडतो, जो शांत, करुणामय आणि कृतज्ञ असतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. हा अध्याय म्हणजे देवापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण तपस्या नाही तर निर्मळ प्रेम पुरेसे आहे हे आपल्याला सांगतो. म्हणजेच भगवंतासाठी कठीण तप, पूजा, अर्चा, तपस्या, साधना करायची गरज नाही. पण तुमचं प्रेम जर निर्मळ असेल, भावना शुद्ध असेल तर ते पुरेसं आहे. तर हा अध्याय गर्भवती आईला कसा लागू होतो? तर गर्भावस्था म्हणजे काय? गर्भावस्था म्हणजे भावनांचा काळ. भीती, अपेक्षा, काळजी अशा भावना, तसंच बाळाबद्दल अनंत प्रेम. मग भक्तियोग गर्भवती आईला काय शिकवतो? भक्तियोग शिकवतो, तू परफेक्ट असण्याची गरज नाही. तू फक्त प्रेमळ, शांत आणि विश्वास ठेवणारी आई बन. तुझं भाव विश्वच तुझ्या बाळाचं संस्कार विश्व बनेल. आई जेव्हा शांत असते, कृतज्ञ असते, देवावर भरोसा ठेवते, तेव्हा गर्भातील बाळ सुरक्षित, स्थिर, प्रेमळ संस्कार घेऊन वाढतं. तर आता मैत्रिणींनो, आपण या भक्तियोग आधारित एक सुंदर छोटंसं ध्यान करूया. नेहमीप्रमाणे रिलॅक्स बसायचं आहे. तुम्हाला शक्य नसेल बसणं तर तुम्ही उशीला टेकून बसू शकता, किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही डाव्या कुशीवर झोपून हे ध्यान करू शकता. आता डोळे हळूच मिटायचे आहे. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या हृदयाकडे केंद्रित करा आणि पोटावर अलगद हात ठेवा. आता मनात म्हणा, हे भगवंता, मी परिपूर्ण नाही, पण माझं प्रेम शुद्ध आहे. आता तुमच्या श्वासाबरोबर तुमच्या गर्भातील बाळाकडे प्रेम वाहत आहे अशी कल्पना करा. श्रीकृष्ण तुमच्या समोर हसत उभे आहेत. ते म्हणत आहे, आई, भीती सोड, मी तुझ्या सोबत आहे. तुमचं बाळ त्या दैवी प्रेमात नाहत आहे, सुरक्षित आहे, शांत आहे. आता मनात म्हणा, माझी भक्ती म्हणजे माझं प्रेम, आणि माझं प्रेम म्हणजे माझ्या बाळाचं संरक्षण. काही क्षण याच भावनेत थांबायचं आहे. तुमच्या बाळाची हालचाल फील करायची आहे. कारण एक आई असणं आणि बाळाची ही हालचाल अनुभवणं ही जगातली सुंदर भावना आहे. ती शब्दात सांगता येत नाही. ती फक्त एक आईच अनुभवू शकते. तेव्हा भगवंताचे सतत आभार मानायचे आहे की त्या भगवंताने तुम्हाला ही आई होण्याची संधी दिली, ह्या फिलिंग्स अनुभवायचा सुख दिलं, आणि त्यात
तुम्ही एक सजग जागरूक आई आहात, कारण तुम्ही भगवद्गीतेतील अध्यायाचं हे ध्यान करत आहात तुमच्या बाळासाठी. तेव्हा सखी, हे ध्यान तुला खरंच उपयोगाचं वाटत असेल, तुझ्या मनाला शांती मिळत असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कर. धन्यवाद. भेटूया पुढच्या अध्यायात.